and whether the two segments are congruent or not congruent. When we say that two segments are congruent, म्हणजे दोन रेषाखंड एकरूप कधी आहेत, कधी होतात, हे तुम्हाला मागच्या पाठामध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं पहिलं एक्झाम्पल असं आहे की इन द फॉलोइंग टेबल शो पॉइंट ऑन अ नंबर. म्हणजे याच्यामध्ये टेबल मध्ये काही पॉइंट्स दिलेले आहेत ए बी सी डी आणि त्याचे कोऑर्डिनेट्स पण याच्या खालीच दिलेले आहेत. याच्यावरून काय ठरवायचं आपल्याला की या प्रत्येक सेगमेंट ज्या दिल्यात खाली विचारलेल्या सेगमेंट डीई आणि ए बी कॉन्ग्रंट आहेत का नाहीत. त्याच्यानंतर सेगमेंट बीसी आणि एडी कॉन्ग्रंट आहेत का नाहीत आणि बीई आणि एडी कॉन्ग्रंट आहेत का नाहीत. हे कसं ठरवायचं मग कॉन्ग्रंट आहेत का नाहीत, एकरूप रेषाखंड आहेत का नाहीत. मग याच्या अगोदर आपल्याला त्याचं डिस्टन्स माहित असायला पाहिजे. मग अगोदर काय करू आपण, डिस्टन्स ऑफ डीई काढू आपण. डिस्टन्स ऑफ डीई किंवा लेंथ ऑफ डीई कसं काढायचं. लेंथ ऑफ डीई माहिती आहे आपल्याला. डी पॉइंट या टेबल मधला डी पॉइंट कुठे आहे, हा इथं. त्याचा कोऑर्डिनेट्स किती, -7 आहे. ओके. ईचा कोऑर्डिनेट्स काय आहे, तर ईचा कोऑर्डिनेट्स 9 आहे. मग आपण डिसाइड करायचं, ठरवायचं की या दोघांमध्ये मोठा कोण आहे. तर निश्चितच तुमच्या लक्षात येईल की मोठा हा 9 आहे. म्हणून -7 इज लेस दॅन 9. मग नेहमी आपण डिस्टन्स काढताना काय करतो की मोठ्यामधून लहान वजा करतो. म्हणून 9 -7. इट मीन्स 9 -7 is equal to 16. Now segment DE's length is 16 unit. Next, what is the distance of AB? A आणि B मधलं अंतर काढायचं. Now compare these two AB, A and B. A's coordinates -3 and B's coordinates 5. Here also -3 is less than 5. Therefore 5 is greater, -3 is lesser. Now subtract -3 from 5. 5 -3 यांची वजाबाकी करा. मग काय होईल, 5 वजा वजा अधिक 3. 5 आणि 3 किती झालं, 8. मग सेगमेंट कोणता सेगमेंट, डीई ची लांबी किती आली, 16 आणि एबी ची लांबी किती आली, 8. मग हे कॉन्ग्रंट असतील का, नाही. म्हणजेच इथं आपल्याला असं म्हणता येतं, काय म्हणता येतं, सेगमेंट डीई and segment AB are not congruent. म्हणजे हे दोन रेषाखंड एकरूप नाहीत, कारण AB ची लांबी ही DE च्या लांबी एवढी आलेली नाही. म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की हे दोन रेषाखंड कॉन्ग्रंट नाही. हे झालं एक. याच्यातलं सेकंड एक्झाम्पल त्याने सांगितलंय, कोणत्या दोन सेगमेंट BC and segment AD. Segment BC and segment AD are congruent or not. In the same way, we have to find out the distance between BC, B and C. याच्यामधलं अंतर काढायचं अगोदर. आता पहा B आणि C चे काय आहेत ते निर्देशक. B चा कोऑर्डिनेट्स आहे 5 आणि C चा आहे 2. मग 5 - 2, मग 5 - 2 किती येणार, 3. डिस्टन्स ऑफ एडी, कारण दोघांचं अंतर काढल्याशिवाय लहान कोण मोठा कोण किंवा सारखे आहेत का नाही ठरवता येणार नाही आपल्याला. म्हणून ए आणि डी मधलं अंतर काढू. ए कोऑर्डिनेट -3 अँड डी कोऑर्डिनेट -7. आता याची तुलना करता आली पाहिजे आपल्याला की याच्यापैकी मोठा कोण आणि लहान कोण. प्रत्येक वेळी संख्या रेषा काढायची गरज नाही, आपल्या लक्षात आलं पाहिजे. -7 हा डावीकडे आहे, -3 च्या डावीकडे, म्हणून -7 हा लेस असला पाहिजे, लहान असला पाहिजे, स्मॉलर असला पाहिजे. म्हणून -3 इज ग्रेटर दॅन -7. म्हणजे -3 हा मोठा आहे, म्हणून मोठा अगोदर लिहिला आपण. -3 इंटू ब्रॅकेट -7, -3 -7. Now distance between AD is 4. Here also
BC is not equal to AD. Therefore, segment BC and segment AD are not congruent. म्हणजे हे दोन रेषाखंड एकरूप नाही. म्हणजे रेषाखंड एकरूप आहेत का नाहीत हे ठरवायचं काय अवघड आहे का? काही अवघड नाही. तर तिसरं आहे सेगमेंट बी आणि सेगमेंट, तिसरं एक्झाम्पल याच्यामध्ये बीई, सेगमेंट बीई अँड सेगमेंट which segment? Segment BE and AD. Now look at the BE segment, distance of BE. B आणि E मधलं अंतर शोधा अगोदर. B चा कोऑर्डिनेट्स 5, E चा कोऑर्डिनेट्स 9. 5 मोठा का 9 मोठा? तर निश्चितच 9 मोठा. 9 minus 5. 9 minus 5 means answer is 4. And also distance of AD. Distance of AD आताच पाहिलं आपण, काढलंय ते distance of AD. A आणि D. A चा -3 -7 म्हणजे इथं -3 मोठा, minus into bracket -7 is equal to -3 plus minus plus 7. It means 4. Here also BC is equal to AD. It means that segment BE is congruent to BE is congruent to segment AD. म्हणजे इथं मात्र BE ची लांबी 4 सेंटीमीटर 4 युनिट आली आणि AD ची लांबी सुद्धा तेवढीच आली. म्हणून BE आणि AD हे दोन सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे दोन सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत का नाहीत हे कसे ओळखायचं? तर अशा पद्धतीने, कारण पॉइंट्स इथं दिलेत, त्याचे कोऑर्डिनेट्स इथं दिलेत. कोऑर्डिनेट्स वरून कोणता बिंदू म्हणजे लहान आहे मोठा आहे आपल्याला ओळखता येईल. आणि मग मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा केलं की त्या दोन बिंदूंमधलं अंतर निघेल आणि त्या दोन बिंदूंमधलं अंतर काढलं की आपल्याला ओळखणं सोपं जाईल की बीसीचं अंतर इथं 3 मिळालं, एडीचं अंतर इथं 4 मिळालं. म्हणजे 3 आणि 4 काही सारखं नाही. म्हणजे हे दोन रेषाखंड एकरूप नाहीत. एकरूप असण्यासाठी त्यांची लांबी तंतोतंत जुळायला पाहिजे किंवा these two segments are congruent. The length of these two segments are equal. Then we say that these two segments are congruent. Now, in second example, in practice set 1.2, second example, point M is midpoint of segment AB. म्हणजे बिंदू P हा AB चा midpoint आहे. Midpoint of segment AB. P is the midpoint of segment AB. Now, if AB is equal to 8, if AB is equal to, second example है अतिशय सोपं, 8, then find the length of AM. Then find the length of AP. Find the length of AP करा आपण. Find the length of AP. A पासून P पर्यंतचं अंतर काढा. Find the length of AP. Very simple. P is the midpoint and length of AB are given with 8 units. मग मिड पॉइंट कशाला म्हणतो आपण? हे आपण 8वीच्या म्हणजे आतापर्यंत माहिती आहे आपल्याला की रेषाखंडाचा मध्यबिंदू कशाला म्हणतो. जर असे 3 बिंदू एक रेषीय असतील आणि लेंथ ऑफ एपी इज इक्वल टू लेंथ ऑफ पीबी असेल तर आपण असं म्हणू शकतो पी इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. म्हणजे या दोन्ही याची लेंथ सारखी असायला पाहिजे. मग निश्चितच लेंथ ऑफ एपी इज इक्वल टू तुम्ही याला असं लिहू शकता 1/2 इंटू लेंथ ऑफ एबी. म्हणजे एपी ची लांबी ही एबी च्या निम्मी असायला पाहिजे. Therefore 1/2 into 8. एक बेचोक 8. Therefore length of AP is equal to 4. म्हणजे AP ची लांबी किती आहे? 4 आहे. तोंडी उत्तर सांगता येण्यासारखे हे अतिशय सोपा असा हा प्रॅक्टिस सेट आहे. याच्यातले उदाहरण पण अतिशय सोपे आहेत. नाव द नेक्स्ट नाव फोर्थ एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल याच्यासारखंच आहे. फोर्थ एक्झाम्पल नंबर 4. In this practice set, example number 4. What is the example?
AB is equal to 5 cm. Then